फर्स्ट ऑफ ऑल मला नोवा ओरिजिन ठाणे यांना थँक्यू बोलायचं आहे आणि थँक्यू टू डॉक्टर माने. कारण आमची जी जर्नी चालू झाली ऑलमोस्ट आम्ही 3 वर्षापासून प्रयत्न करत होतो. त्यानंतर एका रेफरन्सने आम्ही इथे आलो. इथे आल्यानंतर आम्हाला सुरुवातीपासून एक पॉझिटिव्ह वाईब्स येतच होत्या आम्हाला की इथे होईल. परत इकडचा स्टाफ वगैरे जे काही आहे सगळे म्हणजे पॉझिटिव्ह आम्हाला असं वाटत होतं. आणि कुठेतरी डॉक्टर मानेंशी बोलून आम्हाला असं वाटलं की म्हणजे त्यांना या फील्ड मधलं नॉलेज जे होतं ज्याप्रमाणे त्यांनी आम्हाला एक्सप्लेन केलं सगळ्या गोष्टी त्याप्रमाणे आम्हाला पण कुठेतरी असं वाटलं की नाही कुठेतरी आपण या गोष्टीसाठी जायला पाहिजे. याआधीही आम्ही नाही म्हणता मला वाटतं IUI वगैरे हे सगळं आम्ही ट्राय केलं. बऱ्याच ठिकाणी इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही गेलो घाटकोपर परत अजून बाकी डॉक्टर जे होते त्याच्याकडे सगळ्यांकडे आम्ही जाऊन आलो. त्यानंतर ऑलमोस्ट लाईक 3 इयर्स नंतर आम्हाला इथे अपॉर्च्युनिटी मिळाली आणि विदिन फर्स्ट व्हिजिट ओनली आम्ही डिसाईड केलं की आम्हाला याच्यातून पुढे जायचंय. आणि आज तुम्ही पाहताय बेसिकली आम्हाला एक मुलगा एक मुलगी दोघे पण आम्हाला आहेत आणि दिस इज लाईक अ कम्प्लीट फॅमिली अँड वी आर इन टू इट and we are enjoying the parenthood. That's all. And thanks again. Everything the credit goes to the entire team and Dr. Mane especially. Thank you. Hi. Initially being a lady, आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम्स ऍक्च्युली फेस करावे लागतात राईट फ्रॉम स्टार्टिंग. तर माझ्यासाठी ही जर्नी अशी होती की मी पहिला तर रेडीच नव्हती IVF साठी. बिकॉज नो म्हणजे माझं खूप बिगेस्ट नो होतं. मी बाकी काही करेन मेडिसिन्स घेईन सगळं करेन बट IVF साठी माझं नोच होतं. बट जेव्हा थ्रू रेफरन्स आम्ही इथे आलो तेव्हा मग डॉक्टर मानेंची आमची फर्स्ट व्हिजिट झाली. सरांनी म्हणजे आम्हाला खूप असं चांगलं पॉझिटिव्ह होप दिलं आणि त्यांनी मेन रिझन सांगितलं की सी देर इज नो अ बिग रिझन बिहाइंड की काय एक्झॅक्टली असू शकतं. बिकॉज रिपोर्ट्स कधी कधी सगळं क्लिअर असून पण वी आर अनेबल टू फाइंड आउट व्हॉट एक्झॅक्टली द कॉज इज. आणि त्यामुळे मग आम्हाला सरांनी सांगितलं की यू आर हिअर ॲट द राईट टाइम. डोंट वेस्ट मच टाइम बिकॉज अजून तुम्ही लेट केलं देन इट वुड बी व्हेरी डिफिकल्ट फॉर यू बोथ. तर मग आम्ही डिसाईड केलं की नाही. आणि मेन डॉक्टरांनी एक होप दिला की आय एम देअर सगळं होईल पॉझिटिव्हली तुम्ही बिलकुल टेन्शन करू नका. आणि ॲट दॅट मोमेंट आम्ही दोघांनी डिसाईड केलं की नाही बाबा आता आपण जायला पाहिजे IVF ला. हाय टाइम आहे आता. सो मग आम्ही गेलो आणि जर्नी बोलू तर खूप मस्त होती. IVF म्हणजे जे मला खूप लोकांनी घाबरवलेलं की खूप सारे वॅक्सिन्स असतात खूप इंजेक्शन्स असतात आणि पेनफुल असतं अनबेरेबल असतं हे ते. पण मी म्हणेन की तुम्ही जर पॉझिटिव्हली गोष्टी घेतलं तर ते पेन तुम्हाला रिअली फील होत नाही. कारण मी ते सेम केलं आणि मला इकडच्या स्टाफने सेकंडली खूप हे केलं. बिकॉज युजली मध्ये मध्ये यायला लागतं इंजेक्शन्स वगैरे घ्यायला. तुम्हाला ते एक फ्लो चार्ट देतात तो तुम्हाला फॉलो करायला लागतो. आणि त्यावेळेस मला म्हणजे खूप असं पॉझिटिव्ह होप दिला होता पूर्ण टीमने की नाही होईल तुमचं यावेळेसच होईल. आणि अनएक्सपेक्टेडली माझं फर्स्ट व्हिजिटमध्येच माझं फर्स्ट हेच एकदम पॉझिटिव्ह रिझल्ट आला. सो दॅट वॉज सो हॅपी मोमेंट फॉर मी की अरे यार म्हणजे फर्स्ट ह्याच्यातच झालं. आणि ते पण मला नंतर ट्विन्स झाले. अँड आय एम सो लकी that I am blessed with boy and a girl together. So ते म्हणजे hats off to God actually. म्हणजे मी माझे पॅरेंट्स आणि डॉक्टर माने सगळ्या टीमला थँक्यू बोलेन की मला एक्सपेक्टेड नव्हतं की हे असं सगळं होईल. आणि खरं माय ड्रीम हॅज कम ट्रू ॲक्च्युली. सो दॅट्स इट. इट्स व्हेरी नाईस जर्नी अँड आय वुड से की इट्स नॉट अ बिग डील. IVF करा चांगली गोष्ट आहे. तुम्हाला ऍटलिस्ट असं वाटायला नको की यार आपण केलं असतं तर बरं झालं असतं. सो इट इज बेटर की तुम्ही यू शुड गो अहेड विथ इट. इट्स नॉट अ प्रॉब्लेम. थँक्यू.